गुड मॉर्निंग. आज आपण फंडामेंटल ऑफ ICT या सब्जेक्टचं सेकंड लेक्चर पाहणार आहोत. याच्यामध्ये पाहणार आहोत आपण बेसिक्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क कसा यूज होतो आणि त्याचे बेसिक्स पॉईंट्स आपण पाहणार आहोत. मग व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर नेटवर्क? कम्प्युटर नेटवर्क is defined as a interconnection of two or more computers. एक किंवा जास्त कम्प्युटर एकमेकांना लिंक करून ठेवणं किंवा कनेक्टिव्हिटी करून ठेवणं नेटवर्कमध्ये. दॅट मीन्स कम्प्युटर नेटवर्क. ते कम्प्युटर्स एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. देन त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे काय, त्याचा यूज काय काय आहे तर शेअरिंग ऑफ रिसोर्सेस सच ॲज प्रिंटर शेअरिंगसाठी यूज होतो, सॉफ्टवेअर अँड डेटाबेस, कम्युनिकेशन बिटवीन टू कम्प्युटर्स, एक्सचेंज ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन आणि ग्राफिकली वाईड एरियाजमध्ये त्याचा यूज होतो. देन त्याचा यूज कुठे कुठे आहे तर बिझनेस ॲप्लिकेशनमध्ये यूज होतो, ऑनलाईन बाईंग ॲप्लिकेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन्स यूज करतो ऑनलाईन त्याच्यामध्ये. देन होम ॲप्लिकेशनमध्ये मेल किंवा चॅटमध्ये. देन मोबाईल युजर्स, लॅपटॉप्स याच्यामध्ये किंवा सोशल इश्यूज याच्यामध्ये आपला यूज होतो. देन द यूज ऑफ कम्प्युटर नेटवर्क, जसं मगाशी पाहिलं तर मला स्क्रीनसमोर दिसतं पहा, डेटा कम्युनिकेशन. एका कम्प्युटरमधून दुसरीकडे डेटा जाण्यासाठी सर्व्हरचा यूज केला जातो. ठीक आहे, तर हे कम्युनिकेशन करण्यासाठी नेटवर्क यूज केलं जातं. नेटवर्क कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. देन शेअरिंग हार्डवेअर और सॉफ्टवेअर. मग एखादं डॉक्युमेंट प्रिंट काढायचं आहे म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन प्रिंटर कनेक्टिव्हिटी त्याला करावी लागते. तर हे नेटवर्क थ्रू आपल्याला करता येतं, प्रिंटर कनेक्टिव्हिटी. देन सेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन अँड सपोर्ट. देन कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. कंपोनंट्स म्हणजे काय, पार्ट्स कोणकोणते लागतात तर 2 or more कम्प्युटर्स लागतात नेटवर्कमध्ये कनेक्ट करायचे असतील तर. केबल्स लागतात, NIC कार्ड लागतं, स्विचेस असतात किंवा ऑपरेटिंग सिस्टीम याचा यूज आपण केला जातो. देन शेअरिंग रिसोर्सेस कोणकोणते आहेत बघा, तर शेअरिंग रिसोर्सेसमध्ये हार्डवेअर रिसोर्सेस आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस. हार्डवेअर रिसोर्सेसमध्ये काय काय येतं बघा, प्रिंटर असतो, प्रिंटर पाहिलेला आहे सगळ्यांनी, प्रिंटर यूज केला जातो, मोडेम केला जातो, फॅक्स मशीन माहीत असेल तुम्हाला, CD-ROM किंवा प्लेयर्स, हे सगळे हार्डवेअर रिसोर्सेस यूज केले जातात. तर सॉफ्टवेअर रिसोर्सेस यूज करत असताना शेअरिंग सॉफ्टवेअर रिसोर्सेस रिड्यूस द कॉस्ट ऑफ सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन अँड सेव्ह स्पेस ऑन द हार्ड डिस्क. ठीक आहे. देन अजून बेनिफिट्स काय आहे त्याचे नेटवर्कमध्ये शेअर करण्याचे तर स्पीड इन्क्रीज केलं जातं, कॉस्ट रिड्यूस केली जाते, सिक्युरिटी इम्प्रूव्ह केली जाते. देन इलेक्ट्रॉनिक मेल आणि फ्लेक्झिबल ॲक्सेस, हे सगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. देन डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, म्हणजे नेटवर्कमध्ये कम्प्युटर घ्यायचे आहेत किंवा वेगवेगळे डिव्हाइस घ्यायचे आहेत, हार्डवेअर डिव्हायसेस, तर हाय कॉस्ट, इन्स्टॉलेशनची कॉस्ट जास्त असते, सर्व्हर फेल्युअर येऊ शकतं त्याच्यामुळे किंवा केबल फॉल्टी, हे सगळे डिसॲडव्हान्टेजेस आहेत नेटवर्क रिलेटेड. देन जे तुम्हाला पाहायचं आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन एरिया बाय देअर कॅटेगरी. नेटवर्क क्लासिफाय कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये केले जाते, हे शॉर्ट फॉर्म आहेत बघा, पॅन, लॅन, वॅन, मॅन आणि कॅम. ह्या 5 टाईपमध्ये तुमचं नेटवर्क डिस्ट्रीब्यूट केलं जातं किंवा क्लासिफाय केलं जातं. तर लॅन म्हणजे काय बघा, लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय तर लॅन इज अ नेटवर्क विच इज डिझाइन्ड टू ऑपरेट ओव्हर स्मॉल फिजिकल एरिया सच ॲज ऑफिस, फॅक्टरी और ग्रुप ऑफ बिल्डिंग्स. म्हणजे कॉलेजपुरतं मर्यादित असतं किंवा एखाद्या फॅक्टरीपुरतं किंवा एखाद्या ऑफिसपुरतं. अशा वेळी आपण काय करतो, लॅन नेटवर्क हे यूज करतो. देन लॅन आर इझी टू डिझाईन अँड ट्रबल शूट.
डिझाईन करायला सोपं आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व करायला देखील त्याच्यामधले सोपे आहेत. हां, देन एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड शेअरिंग ऑफ रिसोर्सेस बिकम्स इझी बिकॉज ऑफ लॅन. हां, लॅन ऑल मशीन्स आर कनेक्टेड टू अ सिंगल केबल. सगळे मशीन जे लॅनमध्ये घेतले जाते नेटवर्कमध्ये, म्हणजे मिनिमम 10 मशीन्स आहेत समजा ऑफिसमध्ये, तर सगळे एकमेकांना ते कनेक्टिव्हिटी दिली जाते सिंगल केबलच्या थ्रू इन लॅनमध्ये. म्हणजे लोकल एरिया, म्हणजे तेवढ्यापुरतं त्या ऑफिसपुरतं मर्यादित असतं ते. ठीक आहे. देन लॅन ऑल मशीन आर कनेक्टेड इन सिंगल केबल सांगितलं. डिफरंट टाईप्स ऑफ टोपोलॉजी सच ॲज स्टार, ट्री, बस, ह्या टोपोलॉजीज आहेत. ह्या टोपोलॉजीचा यूज करून आपण पुढे पुढे बघणार आहोत टोपोलॉजी म्हणजे काय असतं. तर आपण हे नेटवर्क तयार केलं जातं. ठीक आहे. इट इज युजली अ प्रोव्हाइड ओनड नेटवर्क. म्हणजे लॅन हे स्वतःचं नेटवर्क तयार करून आपण ते छोटंसं नेटवर्क तयार करून ते आपण एकमेकांना मशीन्स डाटा शेअरिंगसाठी किंवा हार्डवेअर रिसोर्सेस शेअरिंगसाठी, प्रिंटर वगैरे कनेक्टिव्हिटी किंवा मशीन एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी यूज करतो लॅन नेटवर्क. देन वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काय? लार्ज डिस्टन्स, म्हणजे 2 वेगवेगळ्या कॉलेजमध्ये किंवा 2-3 बिल्डिंगच्या इन बिटवीन जर काय करायचं असेल तर आपण वाईड एरिया नेटवर्कचा यूज करतो, इन्स्टॉलेशन करतो. द कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट युजर्स ऑफ वॅन इज एस्टॅब्लिश्ड युजिंग लेज्ड टेलिफोन लाईन्स, सॅटेलाईट लिंक अँड सिमिलर चॅनेल्स. ठीक आहे. तर अशामध्ये आपण काय करतो? वॅन नेटवर्क यूज करतो टू ट्रान्सफर लार्ज ब्लॉक्स ऑफ डेटा बिटवीन इट्स युजर. म्हणजे लार्ज डेटा जर का आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तर आपण वाईड एरिया नेटवर्क यूज करतो. देन थर्ड वन जो आहे तो पर्सनल एरिया नेटवर्क. तर पर्सनल एरिया नेटवर्क इज अ कम्प्युटर नेटवर्क ऑर्गनाइज्ड अराउंड अन इंडिव्हिज्युअल पर्सन्स. ठीक आहे. तर आपल्याला हे नेटवर्क वगैरे बघत असताना किंवा कम्प्युटरचे बघत असताना आपल्याला फक्त काय बघायचं आहे? कम्प्युटर म्हणजे काय? कम्प्युटर काय असतं? कम्प्युटरमध्ये कम्पोनंट कोणकोणते असतात? ठीक आहे. आणि मग ते कम्प्युटर्स नेटवर्कमध्ये, म्हणजे आपण इंटरनेट कनेक्टिव्हिटी देतो किंवा एक मशीन दुसऱ्या मशीनमध्ये कसं शेअर केला जातो किंवा एका मशीनचा डेटा दुसरीकडे कसा पाठवला जातो, हे सगळं पाहायचं आहे. हे करत असताना आपण नेटवर्कचा यूज करतो. ठीक आहे. तुमच्या सिलेबसला फक्त 25 मार्क मॅन्युअलला आहेत आणि 25 मार्क फक्त तुम्हाला बाकीचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आहेत. 50 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट आहे. याला काय थेअरी पेपर नाही आहे, जसं मी पहिल्या लेक्चरला सांगितलं. फक्त माहिती असावं की कम्प्युटर कसं असतं, नेटवर्क काय असतं आणि कनेक्टिव्हिटी कशी केली जाते किंवा काय काय पार्ट असतात किंवा कंपोनंट काय काय असतात. ठीक आहे. देन इट जनरली कन्सिस्ट ऑफ मोबाईल कम्प्युटर और सेलफोन्स और पर्सनल डिजिटल असिस्ट पॅन एनेबल द कम्युनिकेशन अलॉंग दीज डिव्हायसेस. म्हणजे वेगवेगळ्या मोबाईल थ्रू किंवा मोबाईल कम्प्युटर्स थ्रू किंवा लॅपटॉप्स किंवा सेलफोन्स याची कनेक्टिव्हिटी कशी दिली जाते हे सगळं आपण पर्सनल पॅनचा नेटवर्क यूज करून करतो. इट कॅन ऑल्सो यूज टू कम्युनिकेट अलॉंग पर्सनल डिव्हायसेस देमसेल्स फॉर कनेक्टिंग टू अ डिजिटल लेवल नेटवर्क अँड इंटरनेट. डिजिटल लेवल नेटवर्क म्हणजे तुमचा मोबाईल वगैरे असतील किंवा तुमचे लॅपटॉप्स वगैरे असतील ते, आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी. पॅन कॅन बी कन्स्ट्रक्ट युजिंग वायरलेस ऑर केबल्स. वायरलेस म्हणजे ब्लूटूथच्या कनेक्टिव्हिटी थ्रू आपण घेऊ शकतो. तर हे ब्लूटूथ थ्रू वगैरे आपण देतो, वायफाय थ्रू, हे म्हणजे वायरलेस कनेक्शन, म्हणजे विदाऊट केबल केबल न यूज करता. आणि केबल यूज करून देखील पॅन नेटवर्क आपण एस्टॅब्लिश करू शकतो. देन जो नेक्स्ट आहे तो कॅम्पस एरिया नेटवर्क. कॅम्पस एरिया नेटवर्क म्हणजे काय? कॅम्पस एरिया नेटवर्क इज अ मेड अप अन इंटरकनेक्शन ऑफ लॅन विथ लिमिटेड जिओग्राफिकल एरिया. मग त्याच्यामध्ये नेटवर्क इक्विपमेंट यूज करतो आपण. मग त्याच्यामध्ये स्विच असेल, राउटर असेल, मोडेम असेल, ट्रान्समिशन मीडिया असेल, ह्या इक्विपमेंटचा यूज करून किंवा ह्या कंपोनंटचा यूज करून आपण नेटवर्क एस्टॅब्लिश करतो, ते म्हणजे कॅन. देन ऑलमोस्ट एंटायर ओनर कॅम्पस ओनर. देन लास्ट वन जे आहे ते मेट्रोपोलिशन एरिया नेटवर्क. इट इज अन बिटवीन लॅन आणि वॅन. लोकल एरिया नेटवर्क आणि वाईड एरिया नेटवर्क इन बिटवीनचं असतं. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय? तेवढ्या त्या बिल्डिंगपुरतं किंवा तेवढ्या ऑफिसपुरतं मर्यादित असतं. तर वाईड एरिया नेटवर्क हे
2-3 ऑफिसच्या इन बिटवीन असतं किंवा 2 कॉलेजमधलं असतं ते वाईड एरिया नेटवर्क. ह्या दोन्हीच्या बिटवीन म्हणजे इन बिटवीन जे नेटवर्क आपण क्रिएट करू शकतो तो म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. इट युजेस सिमिलर टेक्नॉलॉजी ॲज लॅन. इट कॅन बी अ सिंगल नेटवर्क सच ॲज केबल TV नेटवर्क किंवा नंबर ऑफ लार्ज नेटवर्क्स लॅन टू एक मिनिट डिवाइस टू डिवाइस कनेक्टिव्हिटी आपल्याला त्याच्यावरती करता येते मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कमध्ये. ही डायग्रॅम पाहू शकताय तुम्ही. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे बघा लॅन आहे आणि 6 मशीन एकमेकाला कनेक्टेड केलेत. देन वाईड एरिया नेटवर्कमध्ये बघा 4 मशीनचा ग्रुप केला आणि ते एकमेकांना कनेक्टेड केलेत. ठीक आहे. देन पॅन म्हणजे बघा मग तुमचे मोबाईल असतील, प्रिंटर असेल, लॅपटॉप असेल किंवा हेडफोन्स वगैरे असेल, ब्लूटूथ असेल, ह्याचं कनेक्शन तुमच्या मशीनला केलेलं आहे. हे म्हणजे पॅन नेटवर्क. देन कॅन म्हणजे बघा वेगवेगळ्या कॅम्पस थ्रू आपण ते नेटवर्क एस्टॅब्लिश केले. वेगवेगळ्या कॅम्पस थ्रू म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमधलं नेटवर्क मोडेम किंवा स्विचच्या थ्रू आपण ते कनेक्टेड करू शकतो. आणि मॅनमध्ये वेगवेगळे लॅन कनेक्शन जे आहेत आपण सुरुवातीला बघितले ती एकत्र आपण मॅनमध्ये आणू शकतो. दॅट मीन्स मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. तर हे 5 टाईपचे नेटवर्क तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत ज्याचा यूज करून आपल्याला नेटवर्क एस्टॅब्लिश करता येतं. देन बघा डिफरन्स बिटवीन लोकल एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क आणि मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. तर लॅन बघा ओनर ऑफ नेटवर्क प्रायव्हेट असतं, तर वॅनचं प्रायव्हेट किंवा पब्लिकली आपण स्पेसिफाय करू शकतो. सेम मेट्रोपॉलिटनचं देखील प्रायव्हेट किंवा पब्लिक. देन कम्युनिकेशन मीडियामध्ये लॅनमध्ये काय वापरतात बघा कोएक्साईल केबल वापरतात. तर ह्याच्यामध्ये PSTN और सॅटेलाईट लिंक्स वॅनमध्ये. तर मेट्रोपॉलिटनमध्ये कोएक्साईल केबल, PSTN, ऑप्टिक फायबर और केबल और वायरलेस देखील असू शकतं इन मॅनमध्ये. बँडविड्थ बघा लॅनची लो आहे, वॅनची हाय आहे आणि मॅनची मॉडरेट आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही पाहू शकता. याचा यूज करून तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता की कुठलं नेटवर्क कधी वापरायचं किंवा कशासाठी वापरायचं आणि कशा थ्रू वापरायचं आणि त्याचा फायदा काय आहे. ठीक आहे. देन हे करत असताना आपल्याला टाईप्स ऑफ सर्व्हर्स पाहायचे आहेत. सर्व्हर्स फाईल पाहत असताना फाईल सर्व्हर आहे, प्रिंट सर्व्हर आहे, ॲप्लिकेशन सर्व्हर आहे, मेसेज सर्व्हर आहे, डाटाबेस सर्व्हर आहे. हे सर्व्हर्स आपण यूज करू शकतो नेटवर्क एस्टॅब्लिश करत असताना किंवा ह्या नेटवर्कचा सर्व्हरचा आपण वापर करू शकतो. तर फाईल सर्व्हरमध्ये थोडंसं काय सांगितलेलं आहे बघा. दिस सर्व्हर्स प्रोव्हाइड द सर्व्हिस फॉर स्टोरिंग, रिड्रायविंग अँड मुव्हिंग द डेटा. डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतो, रिड्राईव्ह करण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी आपण फाईल सर्व्हर यूज करतो. अ युजर कॅन रीड, राईट, एक्सचेंज अँड मॅनेज दिस फाईल्स विथ द हेल्प ऑफ फाईल सर्व्हर. डेटा रीड करायचा आहे, राईट करायचा आहे तर फाईल सर्व्हर आपल्याला यूज करावा लागतो. देन प्रिंटर सर्व्हर. द प्रिंटर सर्व्हर इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग अँड मॅनेजिंग प्रिंटिंग ऑन द नेटवर्क. नेटवर्कमध्ये आपल्याला प्रिंट द्यायची आहे. नंबर ऑफ मशीन्स आहेत, 10 मशीन्स आहेत समजा आणि एकच प्रिंटर आहे. तर आपण काय करतो आहे प्रिंटर सर्व्हर यूज करून आपण काय करतो आहे तर 10ही मशीनला एकाच प्रिंटरचा ॲक्सेस देऊ शकतो आहे. कोणत्याही मशीनवरून तुम्ही प्रिंट देऊ शकता इझिली. तर अशावेळी आपण प्रिंटर सर्व्हर यूज करतो. देन ॲप्लिकेशन सर्व्हर. द एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर अँड ॲडिशनल कम्प्युटर पॉवर कॅन बी शेअर्ड बाय द कम्प्युटर्स इन द नेटवर्क विथ द ॲप्लिकेशन सर्व्हर्स. देन मेसेज. इट इज यूज्ड टू कोऑर्डिनेट द इंटरॅक्शन बिटवीन युजर्स, डॉक्युमेंट अँड ॲप्लिकेशन. अशावेळी आपण मेसेज सर्व्हर यूज करतो. आणि डेटाबेस सर्व्हर. इट इज अ टाईप ऑफ ॲप्लिकेशन सर्व्हर. इट अलाउज द युजर टू ॲक्सेस द सेंट्रलाइज्ड स्टोअर डाटाबेस. ठीक आहे. म्हणजे जे काय तुमचे इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे अशावेळी आपण डाटाबेस सर्व्हर यूज करतो. त्याचबरोबर आता हा नेटवर्कमध्ये आपण मशीन कनेक्ट करणार आहोत.
किंवा शेअरिंग करणार आहोत, तर ट्रान्समिशन मीडिया जो आहे म्हणजे डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे. बरोबर आहे. आपल्याला मोबाईलच्या फायली काय करायच्या आहे, कम्प्युटरमध्ये घ्यायच्या आहेत किंवा आपल्याला कम्प्युटरमधले सॉंग्स मोबाईलमध्ये भरायचे आहेत. तर अशा वेळी काय करतो आपण, डेटा केबल यूज करतो. बरोबर आहे. दॅट मीन्स डेटा केबल म्हणजे काय आहे, ती तुमची ट्रान्समिशन मीडिया आहे. म्हणजे डेटा ट्रान्सफर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी आपण ती यूज करतो. तसंच नेटवर्कमध्ये काय करतो आपण, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या वायर्स यूज करतो. मग त्याच्यामध्ये बघा 2 मेन कॅटेगरी आहेत, एकतर गायडेड आणि अनगायडेड. गायडेडमध्ये वायर्स आणि केबल्स यूज करतो आणि अनगायडेडमध्ये वायरलेस ट्रान्समिशन. मग रेडिओ असेल, मायक्रोवेव्ह असेल, इन्फ्रारेड असेल, साऊंड किंवा सोना, हे सगळे आपण यूज करतो. म्हणजे विदाऊट तुमची काय म्हणतो केबल नसताना, म्हणजे वायरलेस. म्हणजे रेडिओ आपण लावतो, वायरलेस रेडिओ आपण यूज करतो. बरोबर आहे. त्याला कनेक्टिव्हिटी असते का, केबल आलेलं असतं का. आपलं पहिले फोन्स वगैरे जे असायचे ते कसे केबल कनेक्शन असायचं. जर का केबल कट झाली तर तुमचं मोबाईल फोन जे असायचे लँडलाईन ते डेड असायचे, बरेच दिवस लागायचे नाहीत. ते वायर जोपर्यंत आपण कनेक्ट, किंवा तुमची टी व्ही केबल बघा, केबल खराब झाली तर म्हणजे ती वायर्ड असायची. आता जे काय झाले तर वायरलेस, दॅट मीन्स अनगायडेड. त्याचबरोबर आपण कोएक्सियल केबल्स यूज करतो, ट्विस्टेड पेअर केबल्स यूज करतो आणि फायबर ऑप्टिक केबल्स यूज करतो, जेणेकरून हा डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी. देन ट्विस्टेड पेअर केबल बघा, तर द पेअर ऑफ वायर आर नॉट ट्विस्टेड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक नोड्स फ्रॉम मोटर्स विल बी क्लोजर वायर वन दॅन फर्दर वन, देअर बाय कॉजेस एरर. ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपमध्ये असतात. फक्त तुम्ही ह्याचे कोणते टाईप्स फक्त लक्षात ठेवा, ट्रान्समिशन मीडियासाठी काय काय वापरतात. नंतर अनट्विस्टेड पेअर केबल, UTP बोललं जातं. म्हणजे वेगवेगळं, मग ते कशा तयार केल्या जातात वायर हे आपल्याला इतक्या डिटेलमध्ये पाहायचं नाही आहे. पण ट्रान्समिशन मीडियामध्ये केबल्स यूज करतात. मग त्या केबल कोणत्या असतात, तर ट्विस्टेड पेअर केबल असतात, किंवा अनशिल्डेड असतात किंवा शिल्डेड असतात. शिल्डेड म्हणजे वरती प्लॅस्टिकचा कवर असतो. ठीक आहे. दॅट मीन्स शिल्डेड पेअर केबल्स, STP बोललं जातं. नंतर कोएक्सियल केबल्स असतात. आपण पाहिलेले आहेत बऱ्याचशा केबल्स, तुम्ही टी व्हीला वगैरे कनेक्शन असतं बघा बऱ्याचशा केबल्सचं वगैरे. दॅट मीन्स त्या केबल्स सगळ्या यूज केल्या जातात नेटवर्क क्रिएट करत असताना. तर हे झालं केबल्सच्या बाबतीत. देन नेटवर्क क्रिएट करत असताना आपण वेगवेगळी टोपोलॉजी यूज करतो. टोपोलॉजी यूज करत असताना मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. बस टोपोलॉजी आहे, रिंग टोपोलॉजी आहे आणि स्टार टोपोलॉजी आहे. बस टोपोलॉजी म्हणजे बघा काय असतं याच्यामध्ये, तुम्हाला आता एका मशीनवरून दुसऱ्या मशीनला डेटा ट्रान्सफर करायचा आहे, तर एक वे असतो. त्या वेनं किंवा त्या केबल थ्रू डेटा तुमचा ट्रान्सफर केला जात असतो. तो पर्टिक्युलर मशीन नंबर दिला, त्या मशीनवरती तो डेटा स्टोअर होईल, तिथून पुढे जाईल. ठीक आहे. आणि बस टोपोलॉजी जेव्हा यूज करतो आपण, जर का त्याच्यामध्ये फॉल्ट आला तर आपण इझिली फाइंड करू शकतो की ठीक आहे, पहिल्या मशीनला जर का डेटा जात नसेल तर सुरुवातीलाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा पहिल्या 2 मशीनला डेटा ट्रान्सफर होतो आहे पण तिसऱ्या मशीनला होत नाही. तर अशा वेळी काय होतो आहे, मशीन नंबर 2 आणि 3 इन बिटवीन केबलला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. ते आपण इझिली फाइंड करू शकतो. ठीक आहे. आणि ही बेस्ट टोपोलॉजी आहे. देन स्टार टोपोलॉजीमध्ये काय सांगितलेलं आहे, एक सेंट्रल हब असतो आणि त्या हब थ्रू किंवा तुम्ही सर्व्हर थोडक्यात बघा, सर्व्हर एक असेल तर त्या सर्व्हर थ्रू सगळीकडे डेटा ट्रान्सफर केला जातो. किंवा ह्याच्यामध्ये स्टार टोपोलॉजीमध्ये काय केलं, सेंट्रल हब असतो आणि त्या हब थ्रू डेटा ट्रान्सफर केला जातो. जर सेंट्रल हब असेल आणि हब थ्रू डेटा प्रत्येक मशीनला ट्रान्सफर केला जातो. म्हणजे ही इझिली आहे की कुठल्या मशीनला प्रॉब्लेम आहे हे इझिली ह्याच्यामध्ये देखील स्टार टोपोलॉजीमध्ये देखील फाइंड करू शकतो. आणि याच्यामध्ये जो काय इश्यू येईल, प्रॉब्लेम येईल, तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. देन रिंग टोपोलॉजी जी आहे ती बघा गोल आहे. ठीक आहे. बघा एखादं जरी तुमचे जर का नेटवर्क जर का कोलॅप्स झालं, एखादं जरी केबल खराब झाली तर तुमचं सगळं सिस्टीम कोलॅप्स होते. म्हणजे हे काय आहे, राऊंड गोल आकारात असल्यामुळं काय होतं, एकावरती एक डिपेंड आहे. पहिला डेटा दुसरीकडे, दुसऱ्यावरनं तिसऱ्या,
म्हणजे वन बाय वन जात असतो. जर का कुठे जरी एखादा जरी नोड खराब झाला असेल तर तुमचा डेटा ट्रान्सफर होत नाही. ही रिंग टोपोलॉजी आहे. तर थोडक्यात बघा, बस टोपोलॉजी इट इज सिम्पल अँड लो कॉस्ट देखील कमी आहे ह्याच्यामध्ये. अ सिंगल केबल कॉल्ड अ ट्रंक, बॅकबोन ऑर सेगमेंट बोललं जातं त्याला. ओनली वन कम्प्युटर कॅन सेंड मेसेज ॲट अ टाईम. एकावेळी एकच कम्प्युटर मेसेज ट्रान्सफर करू शकतो बस टोपोलॉजीमध्ये. आणि इट इज अ पॅसिव्ह टेक्नॉलॉजी. कम्प्युटर्स ओनली लिसन फॉर नॉट रिकग्नाइज डेटा. म्हणजे हा फक्त डेटा घेण्याचं काम करत असतो. देन जे सांगितलं ते स्टार टोपोलॉजी. इच कम्प्युटर हॅज केबल कनेक्टेड टू अ सिंगल पॉईंट. राऊंडेड गोल साईजमध्ये त्याचं सर्कलमध्ये ते कनेक्टेड असतात. मोर केबल हेन्स हायर कॉस्ट. केबल जास्त असल्यामुळे कॉस्ट देखील जास्त आहे त्याची. ऑल सिग्नल ट्रान्समिशन थ्रू द हब थ्रू होतं. इट डाऊन्स एंटायर नेटवर्क डाऊन. हबचा जर का प्रॉब्लेम चालू झाला तर सगळं नेटवर्क तुमचं कोलॅप्स होईल. डिपेंडिंग ऑन द इंटेलिजन्स ऑफ हब, 2 or more कम्प्युटर्स मे सेंड मॅसेज ॲट द सेम टाईम. एकाच वेळी सगळ्यांना मेसेज पाठवू शकतो इन स्टार टोपोलॉजी. आणि रिंग टोपोलॉजीला टोकन पासिंग बोललं जातं. एव्हरी कम्प्युटर सर्व्हर्स ॲज अ रिपीटर्स टू बूस्ट सिग्नल. डेटा सेंडिंग, टोकन पासिंग थ्रू डेटा सेंडिंग केलं जातं. ओनली द कम्प्युटर हू गेट्स द टोकन कॅन सेंड डेटा. जो कम्प्युटर टोकन्स पास करेल त्याच्या थ्रू डेटा सेंड केला जातो. टोकन पासिंग बोललं जातं. आपल्याला एवढं डिस्क्रिप्टिव्ह पाहायचं नाही, फक्त टोपोलॉजीचे टाईप्स बघा. बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि रिंग टोपोलॉजी, आणि ते कसे एस्टॅब्लिश केले जातात किंवा कसे कनेक्शन त्यांचं असतं. देन रिंग टोपोलॉजीचे डिसअडव्हान्टेजेस बघा. डिफिकल्ट टू ॲड कम्प्युटर्स. इन बिटवीन एखादा कम्प्युटर ॲड करायचं म्हटलं तर अवघड आहे. मोर एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इफ वन कम्प्युटर फेल्स होल नेटवर्क फेल्स. जसं सांगितलं, एक कम्प्युटर जर का ह्याच्यामध्ये रिंग टोपोलॉजीमध्ये फेल झाला तर पूर्ण नेटवर्क तुमचं कोलॅप्स होतं. तर हे आहेत टोपोलॉजी. आपण टोपोलॉजी पाहिले 3: बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि रिंग टोपोलॉजी. देन केबल्स आपण पाहिल्या ट्रान्समिशन मीडिया, ट्विस्टेड पेअर, अनट्विस्टेड पेअर आणि शिल्डेड ट्विस्टेड पेअर आणि कोएक्साईल केबल. या 4 टाईपच्या केबल्स आपण ट्रान्समिशन मीडियामध्ये पाहिल्या. देन टाईप्स ऑफ सर्व्हर पाहत असताना कुठले टाईप्स ऑफ सर्व्हर पाहिले. फाईल सर्व्हर पाहिले, प्रिंट सर्व्हर पाहिला, ॲप्लिकेशन सर्व्हर, मेसेज सर्व्हर आणि डेटाबेस सर्व्हर. हे 4-5 टाईपचे सर्व्हर्स यूज केले जातात. कोणते सर्व्हर्स आहेत विचारलं तर आपल्याला ॲटलिस्ट सांगता आलं पाहिजे. देन जो पॉईंट आहे तो क्लासिफिकेशन ऑफ एरिया बाय देअर जिओग्राफिकल. म्हणजे नेटवर्कचे क्लासिफिकेशन कोणकोणत्या टाईप्समध्ये केले जातात हे तुम्हाला माहीत पाहिजे. हा सिलेबसला आहे तुमच्या. तुम्हाला कोणी विचारलं तरी ॲटलिस्ट हे बेसिक नॉलेज म्हणून माहीत पाहिजे की लोकल एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, कॅम्पस एरिया नेटवर्क आणि पर्सनल एरिया नेटवर्क. तर ह्याच्यामध्ये नेटवर्कचं क्लासिफिकेशन होतं. शेअरिंग रिसोर्सेस, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस असतात, हे माहीत पाहिजे तुम्हाला. डेटा कम्युनिकेशन केला जातो नेटवर्क थ्रू, हे इतपत तर माहीत पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर मला मेसेज करा. फक्त हा व्हिडिओ पहा, काय समजतं आहे बघा, थोड्या कन्सेप्ट समजून घ्या. काही समजत नसतील तर ऑनलाईन तुम्ही यूट्यूबला जाऊन देखील आणि इन्फॉर्मेशन सर्च करू शकता. आणि कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला मेसेज करा आणि थोडे असाइनमेंट ह्याच्यावरती कंप्लीट करा. जसं मी पहिलं लेक्चर्स पाठवलं कम्प्युटरचे कंपोनंट्स, त्याच्यावरती एक असाइनमेंट कंप्लीट करा. आणि सेकंड असाइनमेंट जी आहे ती तुम्ही याच्यावरती व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर नेटवर्क याच्यावरती एक असाइनमेंट तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, थँक्यू.